नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी लग्नाला इकडे सासूरवाडीला आलेलो आहे. विद्या पण आलेली आहे. तर हळद उद्या आहे. तर आज थोडासा वेळ आहे म्हणून आज धम्मगिरीला चाललेलो आहे आम्ही. धम्मगिरी कशी आहे ती मी काय बघितलेली नाही आहे आणि आता जाऊन बघतो. आणि आमच्यासोबत अजून 2 जोड्या आहेत. त्या कोण आहेत ते मी तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये. टोटल 3 जोड्या आहेत. त्या तिन्ही जोड्या आम्ही जाणार आहोत. धम्मगिरीचं कसं काय आहे ते सगळं आपण बघूया. ते सगळं तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवेल. आणि विद्याची यांची तयारी चालू आहे. तयारी जशी झाली की मग आम्ही इकडनं निघू. चला मग ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. आणि धम्मगिरीला कसं काय काय आहे ते आपण बघू या ब्लॉगमध्ये. त्या दोन्ही पण जोड्या आलेल्या आहेत. ज्या 2 जोड्या बाकी होत्या ही तर विद्या तुम्हाला माहिती आहे. आणि ही एक जोडी अमोल. आणि ऋतिका कुठे गेली? ऋतिका कुठे? हां आहे. आणि तिसऱ्या जोडीचे पार्टनर येणार आहेत थोड्या वेळाने. चला बसून घ्या. नन्ना हा आपला छोटा ब्लॉगर. काय का? चला आपण आता ऑटोमध्ये बसू आणि जाऊया. तिकडनं एंट्री आहे. इकडे लावता गाडी. चला आपण आता धम्मगिरी स्पॉटवरती पोहोचलेलो आहे. एक जोडी बाकी आहे यायची अजून. चला उतरा. चल का पुढे. ह्या धम्मगिरीच्या इकडनं स्टार्टिंग गेट आहे. आणि तुम्हाला सांगायला मी विसरलो की धम्मगिरी आहे इगतपुरी तालुक्यामध्ये. ह्या 2 जोड्या तर ऑलरेडी रेडी आहेत. सॉरी, एक जोडी आहे. दुसरी जोडी यायची बाकी आहे आणि एक आमची जोडी. चला मग जाऊ आपण आतमध्ये. हो मामी, तुमची जोडी कधी येणार आहे? काय माहीत नाही. चला आम्ही जरा इकडे जाऊन येतो. काय बघू एंट्री काय आहे. एंट्री करायची आहे बाबा. हां चला एंट्री करून घेऊ. चला आतमध्ये. हां ते निघालेत का इथं? पोचले इकडं का मामी? पोचले मामा अर्धा रस्ता. चल तोपर्यंत आपण इकडं सगळं फिरून येऊ. जोडी अरे आपण काय बघायला आलो आहे? आपण जरा फिरून घेऊ इकडं काय काय आहे. तिकडनं एंट्री आतमध्ये. मामा येईपर्यंत आपण जरा इकडे तिकडे फिरू. तिकडे बघा, तिकडे जाऊन येऊ. काय कुठे? त्याच्यात बघू काय. चल स्विमिंग पूल नसेल रे इकडे. बघूया काय. पाण्याचं छोटं तळं बनवलंय. खोल असेल. नाही रे. नाही. चल भारी एकदम मस्त. आणि इकडे भरपूर लांबून लोक येतात मेडिटेशन करायला. मेडिटेशन सगळं आपल्यावरती डिपेंड असतं किती दिवसाचं करायचं आहे किती दिवसाचं नाही. कुठं? एंट्रीचा गेट एकदम म्हणजे जबरदस्त बनवलेलं आहे ना रे. चल यांच्या इकडं फोटोशूट चालू आहे. थांब रे इकडे ये ना. हे जस्ट रिसेंटली लग्न झालेल्यांचं फोटोशूट चालू आहे. हे नवीन जोड आहे फोटोशूटवाला. हे जस्ट रिसेंटली 10 दिवस झाले असेल. या मॅडमला सगळे ओळखतात.
विद्या मॅडम. चला आपण 2 वर्ष झाले आम्ही जुने झालोय. हे तुम्ही नवीन आहेत. नाही हे सगळ्यात जास्त नवीन आहेत आणि हे लास्ट मंथमधले. चलो आपण तिकडे दाखवणार. आपले नवीन जोडी जस्ट एंट्री करतायत. नात्याने मामा मामी लागतात म्हणजे. हो या या या, तुमचीच वाट बघत होतो आम्ही. जय भीम मामा, जय भीम. हो मामी, चला जोडी भेटली आता. चला एंट्री करा. चले सर. ब्लॉग बनवताय का? हां हां. ब्लॉगर आहे का? चलो चलो. चला इकडनं धम्मगिरीला एंट्री आहे. चला पुढे. सगळ्यात नवीन जोडी पाहिली पुढे, त्यानंतर सेकंड जोडी आणि आम्ही आहे आपल्या लास्टला. नाही ना भारी आहे ना खरंच. मेडिटेशन कुठं होतं? तिकडे होतं काय? नाही तिकडे एकदम पुढे. वरती आहे ही फर्स्ट धम्मगिरी, आपली सेकंड तिकडे. अच्छा. हा गेट आहे. हा गेट आहे. 5 वाजता बंद होतं ना, पण नाही 5ला. 5ला बंद करतात. 5ला 5 वाजता मला हाकलून दिलं. काही नाही. धम्मगिरीचं टायमिंग आहे 5 वाजेपर्यंत. सकाळी किती वाजता ओपन होतं का? 4-5 वाजता. 4 वाजता 3 वाजेपासूनच ते लोक होतात. म्हणजे 3ला सुरुवात आणि 5ला बंद संध्याकाळी. सगळे शिबिरला बसले. इकडे गार्डन आहे आणि अजून वरती धम्मगिरी. चलो जाऊ आपण तिकडे. इकडे नो एंट्री आहे बिकॉज ऑफ मेडिटेशन जे करतील त्यांच्यासाठीच तिकडे एंट्री आहे. आता आपण इकडनं यू टर्न घेऊ आणि गार्डनला जाऊ. चला गार्डनला. इकडे असेल ना मेडिटेशनसाठी? ओके. चला गार्डनमध्ये जाऊ आपण. हो मामी, जायचं का मेडिटेशनला? एक 10 दिवस बसा. इकडं गार्डन आहे. गार्डन बघू आपण. गार्डन वगैरे एकदम मस्त बनवलेलं आहे. हाकलून देतील बाहेर आवाज केला तर. छान असं गार्डन आहे इकडे पब्लिकला बसण्यासाठी. गार्डनला नाव दिलं आहे बुद्ध गार्डन, बुद्ध उद्यान म्हणजे बुद्ध गार्डन. चला आपण आता इकडे एक छोटंसं मेडिटेशनसाठी हॉल केलेलं आहे, तिकडे जाऊया. कारण इथे तर आपल्याला नो एंट्री आहे, तर इथे कॉमन म्हणून आहे, तिकडे जाऊ आपण. चला. बघण्यासारखा निसर्ग एकदम जबरदस्त आहे इकडे. खूप काही आहे इकडे बघण्यासारखं, ते आपण दाखवू हळूहळू ब्लॉगमध्ये. चला. हा इकडे हॉल आहे मेडिटेशन करण्यासाठी. चला चला. हे जाणार आहे आपण आतमध्ये काय का? फक्त 10 मिनिट, 3 मिनिटासाठी, 10 मिनिटासाठी. 10 मिनिटं ते बोलले. बोला ना. आता आम्ही काय कॅमेरा बंद करायला. इकडं फोटो वगैरे मस्त येतील, भारी आहेत. हो मामी, इकडं फोटो काढा, भारी येतील. इकडे आपण जाऊ आता थोड्या वेळात फोटोशूट करून. 10 मिनटं आतमध्ये जाऊन मेडिटेशन करू. आता आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही माहिती नाही, पण आपण बघू, जाऊ ट्राय करूया. ही आमची फोटोग्राफर विद्या.
इकडे बघ किती मस्त फोटो आहे ना. बघ दोन्ही हात ठेवले. एक हात अशी अशी तू खालीच बघ, त्याच्याकडेच बघ ना, त्याच्याकडेच बघ. हां हां हां, अशीच राहा, अशीच राहा, अशीच राहा. हां सोनू जरा बाळा खाली मान कर थोडीशी. बस बस. फोटोग्राफर लय जोरात आहे. बस उभा काढायचा. सगळ्यांचे फोटोशूट चालू, फक्त आम्हालाच कोण विचारत नाही. तुम्ही काढा आता. सगळ्यांचे तोंड तोंडात चालले. फोटो काढून राहिलेत. जुने झाले ना आम्ही आता. दुपट्टा उलटा आहे. ब्लॅक अँड व्हाईट. चपला पण मॅच होत आहे. तसेच थांबतो. व्हाईटने व्हाईट घातली, ब्लॅकने ब्लॅक घातली. हे यार तुझं काय चाललंय? अरे माझे फोटो काढायचे. फोटो नाही काढायचा. छान आलं. पण जराशी हे आली. आमचं आपल्या असं काहीतरी काढा. फोटो काढायचा तुमच्या पण असा. फोटो बघू आमचा कसा आला. हा फोटो मस्त आला. हे बघ किती छान आले. त्यांना थोडस वर बघायला लागते, मला बाजूला बघायला लागते. आतमध्ये थोड्या वेळ जाऊन बघा, फोटोशूट होऊ दे. ह्या बॅकग्राऊंडला ना एकदम मस्त फोटो येतील. ह्या बॅकग्राऊंडला कोणता फोटो काढायचा आहे? माझं काढले. दोघांचा फोटो काढायचा आहे. तर जाऊन इकडे जरा विचारून येतो की आम्हाला एंट्री आहे का 10 मिनटं बसण्यासाठी. इकडे आपला मेडिटेशन हॉल आहे. रिसेप्शनला वगैरे विचारू मोबाईल अलाउड आहे की नाही आणि मग जाऊ. चला मग जाऊ. हो मॅडम, बसायला अलाउड नाही, आतमध्ये अलाउड नाही. फोटोशूट फक्त बघायला अलाउड आहे, मोबाईल पण अलाउड नाही आतमध्ये. एकदम असं क्लोज. हो अरे अरे अरे, एकदम क्लोज करू एवढं एवढं. मोबाईल नीट पकड. इकडे स्तंभ आहे, छान असं मस्त बनवलेलं आहे धम्मगिरी. मी फर्स्ट टाईम आलो इकडे. हे जायचं का आतमध्ये? फोटोशूट मॅन जावे का आतमध्ये? फक्त फिरायचा, मोबाईलची फोटो बिटो काढू नका, अलाउड नाही आतमध्ये. नाही नाही, कॅमेरा चालू आहे बाळा तिकडं. जाऊ दे पुढे जाऊ दे. चला आपण पण जाऊया. तर आपणही जाऊ. इकडे मेडिटेशन रूम नाही आहे, फक्त एक्झिबिशन आहे. इकडं अलाउड नाही, कॅमेरा अलाउड नाही आहे. जस्ट गेटपर्यंत पोचू आम्ही. चला मग जाऊ आपण आणि बघूया कसे कसे चित्र वगैरे सगळं काय काय आहेत. चलो. हो हे दोघं जण गेले होते आतमध्ये मेडिटेशन करण्यासाठी. आम्हाला एंट्री नव्हती म्हणून आम्ही नवीन जोडीला पाठवले. एंट्री होती आपल्याकडे, सिद्धांत होता त्याच्यामुळे एंट्री. चला आता यांचं मेडिटेशन झालं 10 मिनटं. चला मग आता कुठे जायचं बघू. यांचं मला वाटतं जाईपर्यंत फोटोशूटच चालणार, सारखे फोटोशूट. चला चला उठा, जाऊ आपण इकडून. बघा हे फोटोशूट हेल नाही नको. सेल्फी आपण जाताना काढू, सगळ्यांचा मिळून एक फोटो टाकू. चला आता अजून दुसरीकडे काय काय आहे ते बघून घेऊ. हा अशोक स्तंभ तर मी तुम्हाला दाखवला.
मेन एंट्री इकडे आहे आपल्या अशोक स्तंभाची. आम्ही इकडे गेलो होतो आतमध्ये मेडिटेशनसाठी. सिद्धांतमुळे आम्हाला जायला भेटलं नाही. ती नवीन जोडी जाऊन आली. हां याच्यामुळे जायला नाही भेटलं आपल्याला. मी आलोच नसतो. हां अरे तू बसलाच नसतो एका जागेवरती म्हणून त्याला घेतलं नाही आत. हे अजून कुठे जायचं आहे? चालेल. हे बघ हे छान दिसतं. हे बघितलं आम्ही. हे एंट्री गेट. अजून कुठे जायचं बोलतो तू? इकडं इकडं काय आहे? तिथे पाणी आहे, कमल आहे. काय कमळाबाई लई झाड आले तो. आता काय हे जे मेडिटेशन करतात त्यांच्यासाठी रूम आहे ना हा राहायला. निसर्ग इकडचं मस्त आहे त्यामुळे लोक येतात इथं वाटतं. नो एंट्री आहे. हे काय इथं लिहिलंय नो एंट्री. इकडे नो एंट्री आहे. अरे इकडनं नो एंट्री आहे. जायचं कुठं नक्की? एवढंच आहे. मला वाटलं धम्मगिरी खूप मोठी आहे. धम्मगिरी खूप मोठी आहे पण तिकडे अलाउड नाही आपल्याला. हा गेट आहे फक्त. तिकडे मेन धम्मगिरी ती आहे. जे मेडिटेशन करतात त्यांनाच फक्त एंट्री आहे. हा gate हां भेटून गळे भेटून हे काय टाकू नको. चला इकडे पण एंट्री नाही. चला आता धम्मगिरी सगळं बघून झालेली आहे. आता आपण इकडनं निघूया. सिद्धांचं फोटोशूट चाललंय आता. सिद्धांचा फोटोशूट चालू आहे. तर हे दोघं झाले. आता हा एक राहिला फोटोशूट. याच्या खाली पण फोटो मस्त येईल. ऐकलं का विद्या? याच्या खाली इकडं हा बघ भारी येतो फोटो. चला मग निघायचं आहे ना काय का? हा तर तिथं काढूया आपण सावलीमध्ये. आल्यापासून फक्त यांचाच फोटोशूट चालू. एक व्हिडिओ शूट फोटोशूटवाले आणि नवीन जोडी आहे ती फक्त फोटोशूट चालू आहे. अजून फोटोशूट काय संपलेलं नाही. बरोबर चला बस झालं. चलो त्यांची केस घेतली की नाही? हां माझी हेअरस्टाईल हीची नवीन हेअरस्टाईल चोटी. फोटो भारी आला. हा मस्त आला फोटो. चला निघूया सगळेजण. आम्ही जाऊ घरी. चला जाऊया. सिद्धांत चला आता थोडीशी पेट पूजा करून घेऊ. हां चला. हां चला त्या साईडला त्या हॉटेलला गेले विचारायला साहेब आपले. चला 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 मामी गाडी बघा. गाडी बघा. चला चला आता आपण थोडंसं खाऊन घेऊया काहीतरी कारण भूक भरपूर लागेल. मग मिसळ पाव खाऊ आपण. चला काहीतरी खाऊया. चलो सगळ्यांना भूक भरपूर लागली आहे. आपण इकडे जरा थोडंसं खाऊन घेऊ आणि मग निघू. आपल्याला खायला मागवलेलं आहे मिसळ पाव. अर्धे लोक तिकडे बसलेले आहेत. मामा मामी तिकडे आहेत आणि आम्ही इकडे बसलो. चला भूक एकदम जोरात लागलेली आहे तर खाऊन घेऊ आणि मग इकडनं निघूया. चला बाय बाय. आम्ही घरी निघालेलो आहे. मामी कुठे? मामी दिसत नाही. दिसत नाही तुम्ही म्हणून विचारलं.
मामीला बरं वाटत नसेल तर पाठवू का बरं तुम्हाला? नाही जायचं असेल जोडीने तर चला मग जाऊ दे. मग आपण आपापल्या घरी जाऊ. काकांना परत बोलू आपण. हा तेच ना. चला आम्ही पोहोचलो इकडे घरी.